विशांजी पागदरे बंटी यांचा संघ आहे. चला तर सलामी जोडी मात्र मैदानाच्या आत जाऊया. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू आधीच ठरवलं होतं की चेंडूला खेळायचं ऑन साईडला आणि चेंडूला फक्त दिशा दिली. पहिली धाव मात्र इकडे मिळते टीम स्वाभिमान मांगेला फायटर्स संघाला. चांगलीशी सुरुवात मात्र झालेली आहे. आज पहिला सामना सोडला तर 2 सामने जर मांगेला फायटरचा विचार केला 35 धावा त्यांनी बनवल्या. त्यानंतर प्री शेलमचा विचार केला त्यांनी 32 धावा बनवल्या. या सामन्यात किती, कारण आज पहिल्या सामन्यानंतर हा धावांचा आलेख आहे ना तो उतरता आलाय. त्यामुळे इकडून काय पाहायला मिळेल याकडे लक्ष आहे. निकेतनी पहिल्या चेंडूवर सिंगल खेळलाय. अक्षय आता स्ट्राईकवर. इनसाइड आउट खेळायचा विचार केला होता. थोडासा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू नीटचा बॅटवर आला नाही. डॉट बॉल ते पाहू शकता रिप्ले मध्ये. चांगलंसं काम सध्या कुणालजी पागदरे करतायत. आज 11 तारीख आणि मला वाटते पुढच्या शनिवारी कुणाल पागदरे असतील, मी स्वतः आणि हितेश आम्ही तिघही कतारसाठी रवाना होतोय. 17 पासून ते 5 तारखेपर्यंत कतारमध्ये होणारी एशियन क्रिकेट लीग आणि ती आम्ही कव्हर करतोय. मला वाटतं आतापर्यंत अनेक आमचे मांगेला बंधू हे कतारवारी करून आलेत आणि त्यामध्ये यावर्षी एक नाव अजून जोडलं जाते. त्याच्यामध्ये हितेश पागदरे हे नवीन नाव असेल. तुम्ही कुशल चौधरी यांना ऑलरेडी कतार टूर पाहिली असेल त्यांची, तेही जाऊन आलेत. त्यानंतर जयेश तामोरे ऑलरेडी जाऊन आलेत. म्हणजे इथे बसलेल्यापैकी ऑलमोस्ट सर्वच हे सध्या कतार टूर करून आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू काय फटका साधवलाय. चेंडू मात्र डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. 4 धावा, चौकार 4. चार चेंडू 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा हर्ष पागदरे. यावेळी मात्र डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र नीटचा बॅटवर येत नाही. चेंडू मात्र यावी उसळी घेतोय. तुम्ही जर रिप्ले मध्ये पाहिला असेल पहा, चेंडूच्या नंतर पडल्यानंतर तो थोडासा उसळी घेणारा. डॉट बॉल. 5 चेंडू 6 धावा. स्वाभिमान मांगेला फायटर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या पद्धतीने मंगलमूर्ती विजया कन्स्ट्रक्शन. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉल. इथे मात्र पाहायला मिळेल पहिलं षटक मला वाटतं इकडे जवळजवळ संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 6. विशांत त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या संघाने जो निर्णय घेतला ना तो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सध्या तरी खूप चांगला आहे. तर दुसऱ्या बाजूला गौतम पागदरे यांच्या चेहऱ्यावरची जी थोडीशी नाराजी ती सांगते की इथून फलंदाजाला चांगला सूर गवसावा लागेल. जेव्हा सुराचा जेव्हा विचार करतोय जेव्हा डीजे कडे ऐकूया निखिल डीजे कडून एक सुमधुर संगीत.
एक ओव्हर खपले त्या एक ओव्हर नंतर स्कोर झाले 6-6 वर 1. या मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग करता टीम सावीवान मांगेला फायटर्स. अंशन मला वाटतं 4 ओव्हरमध्ये कम से कम 40-45 पाहिजेत. कारण ना ज्या पद्धतीने आज सकाळपासून मॅच चालू आहेत, पहिल्याच मॅचमध्ये 63-64 झाला. त्यानंतर जेवढ्या पण मॅचेस झाल्या ना त्या सबन लो स्कोरिंग झालेत. आया विवान बहले तो मॅचचा आनंद घेता, त्या चेहऱ्यावरची स्माईल अंगता की सुरुवात झाले, पहिलीवर खपले, आम्ही स्कोर नाही बनविलो पण आमचा प्रयत्न आहे की आम्ही अंशन स्कोर बनवू. तर या मात्र बॉलिंगमध्ये थोडासा चेंजेस ज्यांच्याकडच्या या स्पर्धे जे आपण तिसरं बक्षीस बघतात ते तिसरं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे सूरजजी चौधरी. आज इकडे मात्र गोलंदाजीसाठी आले तो सूरज. सूरज पहिलोच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यो बॉल चांगला होतो, सरळ स्टंपनी टाकायचा प्रयत्न करतो, 1 रन तर भेटेन. त्या फिल्डर आहे सुमित चौधरी, थोडासा फंबल झाले या पण 21 रन. सुमित चौधरी बद्दल सांग्या तर एक गुणी खेळाडू आणि मला वाटतं अबव 40 खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष ज्यान क्रिकेट खेळले, मग लेदर आहे टेनिस आहे, दोन्ही क्रिकेटमध्ये ज्यानं आपला कर्तृत्व दाखविले तोच तो क्रिकेटर आहे. आणि तुम्ही या ग्राउंडवर जी काही ग्रीनरी बघताना त्यामध्ये जो सबनान मोठं वाटो आहे तो या सुमित चौधरी आहे. कारण सुमित चौधरी रोज येता पाणी मारता, ज्या पद्धतीने तो येता हांशापर्यंत जर तुम्ही आयला ना या तर तोच तुम्हाला बघायला भेटेल हातामध्ये पाईप घेऊन. या मात्र बॉल मारल्याच्या ताकद तेवढी होती का? येस. या मात्र आमचे प्रेक्षकाला अंशन साई प्रिया कंचन एक थंडा आणि एक पार्लेजी भेटेन. या घ्यायला या डीजे. ऑरेंज टी शर्ट टेन्शन आईले तर थोडंसं आईल तो परत गेले. स्कोर झाला आता परत 13 नो लॉस. आणि मला तो डायरेक्ट गाडीच घेऊन येता, जेवढ्या पेट्रोल खपवीन तेवढ्या म्हणे सबनेन. अरे मात्र बॉल ज्या पद्धतीने अक्रॉस लाईन खेळा प्रयत्न करतो, 21 बिस्किट भेटाय पॉकेट नाही रे अख्खा, गाडी घेऊन आले पण तो दादो खुश आहे, स्माईल सांगते ताई. कदाचित धूम धूम करत आले आणि धूम हे नाव येताना मग तो गाणं आठविता, क्रिश का गाणं सुनेगा. आहे आमचा प्रणित का गाणं कोण सुनेगा या खाली लक्ष आहे. प्रणित जाम खुश आहे आज. आतापर्यंत स्कोर झाले 14. साईप्रिया कंचन एक ॲपल फीज आणि पार्लेजी. स्कोर झाले आतापर्यंत 14. आई सीआरपी पण सह्यो दाद होता. यो वॉट स्ट्रोक, बॉल बॅटी खाली दिलो आणि जाम दूर दूर पाठविले. आणि मला वाटतं मी भूषण दादालाच विचार हांगीन बाबा हे जे बक्षीस आहे ना ते तूच दे, कारण सीआरपीओच दादू आहे साहिलला पहिला भूषणदाराला माहित नव्हतं कोण होतो तो, त्यासाठी त्यानं सांगितलं की अख्खं पुढवणे मी अख्खं पॉकेटने मी एक कुस आहे तो अख्खी गाडी किंवा घेऊन आले अंगदा. आणि तो त्यांच्या घरसूच निघालो. स्कोर झालं तुम्ही ऑन स्क्रीन त्याला बघिता, साहिल सीआरपीला खेळता. स्कोर झाला आतापर्यंत 20 ऑन बोर्ड. अक्षय या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केले त्यानं. परत या मात्र यो स्टोक केव खेळायला पाहिजे. मला नेहमी योच प्रश्न पडता जेव्हा तुम्ही सरळ बॅटनी चांगला खेळता ना तेव्हा तो आमचा विशाल सर पण आहे बोलेन ते पण ते सांगतात जब सीधी गे से उंगली निकलता है तो क्या उंगली टेढ़ी करनी चाहिए. 20 रन. लास्ट बॉल शेवटचा बॉल तयार. चांगलं बॉल होतो तेवढाच चांगलं फटकवत आहे मात्र थोडासा फंबल. 1 रन भेटली, विजय राणा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 रन आहे भेटतील. पहिल्या ओव्हरमध्ये रन न झालता, पहिल्या ओव्हरमध्ये रन होता फक्त 6. या ओव्हरमध्ये सूरजून 16 रन दिलेत. आणि आमचं विमान आहे ना तो जाम खुश झाला. या विमानच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगता की आमची टीम चांगला करता. आता डीजे वाचव.
इट मेहनत आज रंग आईले मला वाटतं शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने हे मॅचेस चालले सभांना कौतुक करायला लागेल किरणजी धनू यांचं ये मॅचमध्ये ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व होतात त्यांचं कौतुक करेन शेवटच्या मला वाटतं या कॉमेंट्री बॉक्स पण दाखवायचा प्रयत्न करता थँक्यू आमचे विशाल सर त्यात आमचं डी जे आहे सबंजून चांगलं काम करतात म्हणजे मी सांगता की सबंजन जेव्हा काम चांगलं करतील तेव्हाच टुर्नामेंट मोठी होऊन आणि ते मात्र दाखविले जाण मॅच खनी पहिलोच बॉल कट करायचा प्रयत्न करील तो बॉल काय आहे ते बघायला लागले तो हर्ष चांगलं बॉलिंग टाकीत आहे मात्र जो ज्या पद्धतीने बॉल टाकील तो चांगला बॉल होतो यो मला वाटतं ज्या पद्धतीने लाईन मध्ये नाही येईल तो आणि डॉट बॉल आहे नो डाऊट आता ऑर्केस्ट्रा वाजेन थोड्या वेळ सबन बघायला भेटेल तुम्हाला या मात्र बॉलला कापले त्या मात्र खराब फिल्डिंग आणि बॉल न थांब्यो बॉल जाण दन 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 करत 4 रनाटी चौकार तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला क्रीडा महोत्सवाला आला क्रीडा महोत्सव एव्हिएशन प्रीमियर लीग येते मोठी मी ऑलरेडी गेल्या बीपीसीला केली होती ती 20 धावा फलकावर लागले आणि मॅच काय बदलेल बघा ना पहिल्या ओव्हरमध्ये 6 जहे दुसरी ओव्हर आली सूरजला रन आले 16 त्यानंतर पहिलो बॉल डॉट त्यानंतर चौको स्कोर झाले 26 ओव्हर नंबर 3 या मात्र थोडासा बैठक स्ट्रोक खेळा प्रयत्न करील तो या मात्र जरा अक्षय ही मॅच जिंकवेन आणि मला वाटतं जर मॅन ऑफ द मॅच रेलो तर हार्दिक फोटोग्राफी कंशन त्यांना 500 रुपये पारितोषिक आहे या मात्र स्कोर झाले 26 या ओव्हरमध्ये आता रनाने 3 बॉलामध्ये 4 हर्षचा विचार केला 9 बॉलामध्ये 10 रन त्यांनी खर्च केले आणि मला वाटतं अंचन ड्रिंक्स ब्रेक पण येईन त्या ड्रिंक्स ब्रेक पण लक्ष आहे ना आपलं या मात्र चांगलं फटकं मात्र हातामध्ये आणि विकेट आहे विकेट नंबर पहिला डाऊन होता आणि स्वाभिमान फायटर्सला लागता यो पहिलो झटको विकेट आला आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला क्रीडा महोत्सवाला 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 आला थँक्यू प्रशांतजी नाईक यांना मी आया आमंत्रित करेन मला वाटतं कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं काम आहे कारण मांगिलीमध्ये जेव्हा जेव्हा कॉमेंट्री आम्ही करता अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेला ना तेव्हा तेव्हा जो प्रशांत दादो आहे ना त्याही कॉमेंट्री ऐकायला मला बरं वाटतं MCA पॅनलचा अंपायर पण आहे त्या MCA पॅनलची परीक्षा दिली आहे पण मला वाटतं आता तो मात्र खूप कमी वेळ आम्हाला अंपायरिंगला बघायला भेटतात आता मात्र स्कोर झाले 26 आणि प्रशांत दादो आयले पण आमचं मर्दी दादा आम्हाला बघायला भेटे यावर्षी आपण मात्र अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते मात्र पदयात्रेला गेले आणि आया मला वाटतं प्रशांतजी आयलेन प्रशांतजी तुमचं स्वागत आहे पहिलं तर मला वाटतं आया सातपाटीमध्ये मांगेला समाज प्रीमियर लीग चालू आहे पण सभानांना अजून उत्सुकता आहे की अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेची मांगेला समाज प्रीमियर लीग म्हणजे महोत्सव मी नांगे मी झाई ते कपरेट पर्यंत जो आपला समाज आहे त्यांची लीग कवायन त्याकडे लक्ष आहे मी बोलू ना हा 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 तूच बोलायला नाही बोला 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 धन्यवाद अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या वतीने सर्वप्रथम मी सरचिटणीस या नात्याने
सातपाटी मांगेला समाज विरोधी संघ आणि मांगेला समाज प्रीमियर लीग 2026साठी मी हार्दिक शुभेच्छा देतोय. कालच मी इथे येऊन गेलो आणि काल सुद्धा चांगल्या मॅच झाल्या. दरम्यान मॅच चालू आहे. चिराग पुढचं बॉल या मात्र बॉल होडले यावेळी तर जास्त बाहेर आहे आणि जे हे आपण मांगेली महिने आणता फुकटचं बॉल फुकटशी रन आणि स्कोर वाढले. स्कोर जाऊन पोचले आता मात्र 27. नक्की मी भाऊकनी येईन नंतर. मला वाटतं ओव्हर जे खपेन ते नक्की भाऊकनी येईन आणि नंतर त्यांच्या नक्की ऐकेन की पुढचं जे अखिल भारतीय मांगेली समाज परिषद जे सीझन आहे त्या काय तयारी चालू आहे. मात्र अपील केलं आहे परंतु दादा जी अपील आहे ना ती रॉंग अंपायर खनी करता तू. मला वाटतं जर तुम्हाला अपील कराय तर तो मेन अंपायर आहे ना तो जाकीर भाई त्या खनी कराय. कारण राकेश राऊत काहीच करू नाही शके. त्याला तो राईटच नाही मिरे. आपण जेव्हा क्रिकेट खेळताना पण आपण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा अपील तुम्ही त्याला स्क्वेअर लेग अंपायर सांगता आम्ही त्याला स्ट्रायकर अंपायर सांगता. तो मेन अंपायर त्याला मेन अंपायर सांगतात त्याला स्ट्रायकर अंपायर पण आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला स्क्वेअर लेग अंपायर सांगतात. 27ला 1 शेवटचं बॉल कवा कवा त्याला लेग अंपायर पण सांगतात. शेवटचं बॉल काय यो आवाज आले टक्कन छान आणि यो बॉल गेले यो छक्कन अठ्ठो डीजे. समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला. आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला. क्रीडा महोत्सवाला आला क्रीडा महोत्सवाला आला. प्रशांत दादा तू खाली येईन परत. प्रशांत दादा हॅलो. चिराग तू मला प्रश्न केला होतो की बाबा अखिल भारतीय मांगेला समाज या मॅच कटा असतील तर अजून काय आपण डिक्लेअर केलेलं मिळत नाही. ऑफिशियली काय ते मीटिंग झालेली मिळत नाही. परंतु जे आम्ही काय जे पदाधिकारी आहेत 4-5 जण त्यामध्ये डिस्कस झालं आहे की यावर्षी जो क्रीडा मेळावा जो आहे तो कदाचित दमणला ठेवा विचार चालले आमचं. दमण म्हणजे दमणला गुजरात विभागामध्ये थोडंसं आपलं काम कमी आहे जेणेकरून त्यांची लोक आपल्या परिषदेला एकत्र येऊन काम करतील या उद्देश ठेवून आम्ही तो क्रीडा मेळावा दमणला ठेवा विचार सुरू केलेला आहे. पण अजून नक्की झालेलं मिळत नाही. अखिल भारतीय मांगला समाज परिषद झालो त्याबद्दल आम्हाला काही डाऊट नाही मिळे. पण मध्ये मध्ये चर्चा चालेल ती की आपल्या जे झाई पंचन जे कपरेड पंच लोक आहेत त्यांची एक मांगेला समाज प्रीमियर लीग व्हावी हे सर्वांची एक इच्छा होती. मला वाटतं त्यावर पण काम चालू आहे. त्याबद्दल काय सांगाल प्रशांतजी? नाही त्यावरती पण काम चालू आहे. आणि जेव्हा ही सातपाटी प्रीमियर लीगचं मी जेव्हा ऑप्शनची यूट्यूबवरती बघितलं जवळ मी रात्री 12 वाजेपर्यंत यूट्यूबवरती बघितलेत. पण नंतर काही झोपायले ना त्यामुळे मी झोपलो. मला तुम्ही 3 वाजेपर्यंत मला वाटतं ही ऑप्शन चालू होता आणि चांगला ऑप्शन बघितून मामाने पण उत्साह निर्माण झालो की हायेस्ट ऑप्शन आपल्या अखिल भारतीय मांगेला समाज परिषदे पण आपल्या डोळ्यासमोर दिसू लागलो. तर नक्कीच यावरती विचार होणार. सातपाटी समाज युद्ध संघाकडनं आम्ही काहीतरी थोडंसं गायडन्स घेऊ कारण आपला पहिला अनुभव आहे आणि तुमच्या अनुभवातनं आम्हाला समाजासाठी काय करता येईल का ते पण बघू. थँक्यू प्रशांत. मॅच खेळली जाण कारण मॅच पण तेवढीच तगडी आहे. 33ला 1 3 ओव्हर खपलेन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन होता आणि त्यानंतर विवान ज्या पद्धतीने खुश झाले 2 ओव्हरमध्ये मागच्या 27 रन आले. सुमेध चौधरी 4 मॅचमध्ये 2 विकेट 900 इकॉनॉमी. यो बॉलर जाम चांगली बॉलिंग टाकली या टुर्नामेंटमध्ये. पण समोर अक्षय पागदरे नावा वादळ. पहिलंच बॉल यो लोअर फुल टॉस होतो पण काय झालंय या बॉल वरच्या खाली आले आणि 22 यो नशिबावर चौको भेटता 4. बॅटर ज्या पद्धतीने बॉल पडलो तो नो कधीच बघायला लागल तो. पण मला वाटतं जेव्हा बॉल वर्षाला खाली लँड होता ना तेव्हा तो नो बॉल भेटे नाही आणि या 4 रन भेटतील. स्कोर झाले 37. या 11 बॉलमध्ये कवडा रन येतील. 6 मागेला फायटर्स या फाईट करता आणि त्या फाईट खरंच कौतुकास्पद आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले मला वाटतं अंशनी मॅच तगडी बघायला भेटेल. पुढचं बॉल सुमेधचा बॉल यो आता म्हणजे या मात्र चांगला प्रयत्न करील तो. जे समुद्रामध्ये सूर मारतात ते सूर मारील ती पण बॉल हाताला लागलोच नाही. 4 रन भेटीन चौको.
होतो पण बॉल हाताला लागलोच नाही आणि त्या फायदो बॅटरला आणि हे मात्र तुम्ही परत बघा रिप्ले मध्ये काय प्रयत्न करील तो या टुर्नामेंटची जो एक प्रयत्न जो हितेश वैद्य जो काही प्रयत्न केले ना ईशाला त्याला लाखो मनी व्ह्यू भेटले मला वाटतं एक त्या व्हिडिओ इंस्टाला 600K वरती गेले आणि आहे मात्र एक धावेला 2 मनी कन्वर्ट केले चांगली रनिंग बिटवीन द विकेट येस आता त्याला हिंदी मध्ये सांगतात की आखो आखो मी इशारे केले आणि आहे बघायला भेटता एक धावेला तुम्हाला 2 मनी कन्वर्ट करायला लागता पहिला मॅच मध्ये 64 दुसऱ्या मॅच मध्ये 36 तिसऱ्या मॅच मध्ये 32 या मॅच मध्ये तो आकडा आता पुढे गेले कारण 43 झाले शेवटचा 9 बॉल बाकी आहेत 9 बॉलामध्ये कवडा यो प्रश्न आहे या प्रश्न उत्तर आम्ही नक्कीच बघितीन वाटते 9 बॉलामध्ये आया मात्र स्वाभिमान मागेला फायटर्स चांगल्या स्थितीमध्ये आहे हे सांगायला काही हरकत नाही 43 आता मात्र त्या थोडासा तो बॅटर थांबलतो त्यामुळे मॅच थांबले पण मला नेहमी वाटतं जेव्हा मॅच गरम होता ना त्या मॅचमध्ये मोमेंटम चेंज करायला लावू नका कारण जेव्हा जेव्हा मोमेंटम चेंज होता तेव्हा तो मॅच बदलता या ओव्हरचा विचार केला पहिला जो चौका आलतो तो नशिबा होतो त्यानंतर बॅटने आले त्यानंतर 2 रन आले स्कोर झाले आतापर्यंत 43 10 रन या चौथ्या ओव्हरमध्ये चांगला बॉल होतो सर बॅट खेळले लॉंग ऑफला प्लेअर आहे तो बॉलला फील्ड करे हर्ष फील्ड करेन थ्रो करेन तोपर्यंत स्कोर पोचले डबल चौको 44 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मनशन आणि 2 बॉल काय बघायला भेटेल मला वाटतं अक्षयचा विचार केला अक्षय पागदरे 10 बॉलमध्ये 17 जन्मेशचा विचार केला 2 बॉलमध्ये 6 सुमेशची ओव्हर थोडीशी महागडीच गेले जरी त्यान 7 रन दिलेत ऑफिशियली पण 22चा 4 रन जे त्या खात्यामध्ये नाहीत ते टीमच्या खात्यामध्ये जातील स्कोर झाले आतापर्यंत 44 शेवटचा 2 बॉल या चौथ्या ओव्हर मनशन बॉलर परत सुमेश चौधरी चांगलं फटकाय सर बॅटने त्या फिल्डर आहे वॉट अ कॅच काय कॅच पकडीले बॉल हातामध्ये जाऊन चिकटलो का काय हेच वाटला कॅच काय तो कॅच होतो बॉल समोर ठेवील तो आणि मला वाटतं लगभग चौको तो होतोस बघा रिप्ले मध्ये बॉल सरळ चालले आणि हर्ष काय त्यानं स्वतः बॉडी स्ट्रेस केली त्यानंतर तो रनिंग कॅच व्हॉट अ कॅच चांगलं कॅच त्या पकडीले आता 44 वर 2 होतील शेवटचा बॉल बाकी आहे कोण येईन आता पुढचं बॅटर प्रणय मला वाटतं प्रणय चौधरी 44 ला एक शेवटचा बॉल येणं बाकी न्यू मॅन इन प्रणय चौधरी 7 बॉलामध्ये अंचन स्वाभिमान कवडा स्कोर करेन कारण जर आपण विशांचा टीमचा विचार केला मंगलमूर्ती विजया कन्स्ट्रक्शनचा विचार केला तर त्याकनी पण चांगला बॅटर आहात हे नाही की मॅच वन साइड होऊन पण चांगली बॅटिंग आता नवीन बॅटर प्रणय चौधरी 2 मॅच खेळले 9 रन त्यानं बनविलेत 225 स्ट्राईक रेट आहे लास्ट बॉल चौथ्या ओव्हर मनसा काय बघायला भेटेल लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉल म्हणजे काय शेवटचं बॉल आणि शेवटचं बॉल काही टाकेन याकनी लक्ष 44 ला 2 चौथी ओव्हर चालू आहे लास्ट बॉल प्रणय चांगलो बॉल तेवढं चांगलं फटको याही मात्र मिड विकेटशन फिल्डर येन तो फील्ड करेन तोपर्यंत 2 रन भेटी नाही वाटता चांगलं थ्रो पण गॅदर नाही केलं नाहीतर फलंदाज बॅक टू द पवेलियन हातो परत बघा ज्या पद्धतीने बॉल फील्ड केला चांगली फिल्डिंग होती त्यानंतर थोडासा फंबल झाला त्यानंतर चांगला थ्रो होतो परंतु सुमितला तो बॉल भेटलोच नाही तर बॅटर अक्षय बॅक टू द पवेलियन हातो स्कोर झाले 46 4 ओव्हर खपलेन शेवटची ओव्हर कुणाखनी आमचं दादो बसले प्रशांत दादो जाम मॅच बघितले तू कवडा रन येतील शेवटच्या ओव्हर मध्ये काय वाटतं शेवटच्या ओव्हर मध्ये मला वाटतं विकेट काढायला विकेट भाऊ संपले 5 ओव्हर चालू झाली विकेट काढ विकेट
चिराग 2 विकेट. 2 विकेट. कमीत कमी 15 ते 20 धावा येतील या ओव्हर्समध्ये असं वाटतं मला. तर आता दादा सांगितले 15 ते 20 येतील. आता कवळं येतील हे बॉलर ठरवेन. शेवटची ओव्हर कुणाकणी आहे हे जाम महत्व आहे. शेवटची ओव्हर मला वाटतं जन्मेश, ज्याला एक मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी भेटले तोच जन्मेश आता मात्र शेवटची ओव्हर घेऊन आले. स्ट्राईकवर अक्षर आहेत. मला वाटतं अक्षयजून आतापर्यंत 10 बॉल केले, 17 रन बनविलेत. 46 झाले. शेवटची ओव्हर मनन मेहर. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल म्हणे काय लास्ट 6 बॉल. 6 बॉल म्हणे काय बघायला भेटेल. पहिलोच बॉल बघा मात्र नो बॉल आहे आणि या नो बॉलचा फायदा कवडं उचलीन. आया मात्र पहिलोच बॉल खराब आणि आया मात्र 1+1 आणि स्कोर वाढले. स्कोर जाऊन पोचले आता मात्र 48. आया मात्र जन्मेश आले बॉलिंगला. 48 ला 2. शेवटचा 6 बॉल. यो बॉल फ्री हिट काय बघायला भेटेल फ्री हिट वर. चांगलो बॉल सरळ बुंद्यामणी टाकील तो. 1 रन तर पहिलं घेतलो. 1 रन थोडासा फंबल आणि आया मात्र 2 भेटतील का. आया मात्र विकेट येईन आहे वाटतं. थोडासा तया थर्ड अंपायर कडे जातील. पहिलं बॉल हातान पडले का काय हे मला वाटला. त्यासाठी अंपायर सांगता थोडासा चेक करता. त्यासाठी तो चेक करेन. त्यासाठी मला बघायला लागेल काय झालं तया. थोडासा थर्ड अंपायर त्या बघितीन आणि नॉट आउट. तुम्हाला मला वाटतं स्क्रीनवर दाखवितील ते. बॉलर जून काय चुकी केली. पहिलो बॉल लावला तर पहिला हात लाविले त्यामुळे बेल्स पडले आणि बेल्स जेव्हा पडतात तेव्हा तुम्हाला स्टंप हातामध्ये उचलून तो विकेट घ्यायला लागता. एकच आया मात्र जर कॅमेरा नव्हता तर काय केलं आता येऊ मोठा प्रश्न. आता मला वाटतं हेच डिसिजन जेव्हा आपण गावच्या टुर्नामेंटला खेळताना कवा हेच डिसिजन होतात आणि तेव्हा जर व्हिडिओ एव्हिडन्स नहलो तर मग अंपायरला टेन्शन आता. 49 ला 2. चांगलं फटको आहे मात्र तो या पॉइंटचा खेळाडू थोडा चुकी करता आणि हे 4 रन भेटतील. 50 आकडो पूर्ण. 53 रन झाले ना आता मात्र 53. आम्ही सांगतात की जेव्हा पहिला कॅमेरा नव्हता काय नव्हता जेव्हा जो अंपायर डिसिजन देईल ना त्या डिसिजनचा सबंध त्या स्वीकार कर्या आणि सन्मान कर्या. पण आता क्रिकेट बदलले. आता चॅलेंज केलं जाता. चॅलेंज करतात डायरेक्ट. 53 ला 2. चांगलं फटको आहे परत त्याच दिशेमध्ये आणि पुन्हा एकदा मला वाटतं चौको येईन. 4. ठीक आहे. लेदर क्रिकेट मध्ये याला कापिता नाही बोलतात कारण बॉल ज्या कापिता राहतो ज्या पद्धतीने स्क्वेअर कट करता आणि सेवाग आणि राहुल द्रविड याही थोडीशी कॉपी मला त्या वाटली. स्क्वेअर कटचा भाष्य जर विचार केला तो सेवाग आणि 57 ला 2. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल आणि काय फिल्डिंग बघा. फिल्डिंग ज्या पद्धतीने लाविले ना 57 वर 2.
शेवटचे 3 बॉल. सत 12 बॉल मध्ये 25. पुढचं बॉल. चांगलं बॉल, चांगला कमबॅक. त्याच लाईनवर बॉल टाकिलो, पण यावेळी थोडंसं वाईडवर का थोडंसं पुढे टाकील तो, त्यामुळे बॅटरला तेवढी काही संधी मिळाली नाही. डॉट बॉल येतं. स्कोर जाऊन पोचले आतापर्यंत 57. चांगलो बॉल, बॅटशी आतील कडा. 1 रन भेटेन. बिजारानं प्रयत्न करेन का? अया मात्र थ्रो बघा, चांगलो थ्रो, 1 नंबर थ्रो. याला बोलतात दिमाग की बत्ती. मात्र त्याला माहित आहे की टेन्शन तो धावेन, त्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला पहिलोच थ्रो केलतो. वैभवजून तो थ्रो करेल तो. आतापर्यंत स्कोर झाला 58. प्रणय चौधरी यो चांगली बॅटिंग करू शकता. शेवटचा बॉलवर काय बघायला भेटेन? मोठो फटको पाहिजेच. जर सावियन फायटरचा विचार केला तर त्यांना मोठो फटको पाहिजे, पण माया विचार आतापर्यंत एक चांगली धावसंख्या झाली आहे. शेवटचा बॉल आहे मात्र नशिबायो चौको. स्कोर मूव्स ऑन 62 and 63 is a target. रेसटरना पीछा करायला लागेल. माजी अध्यक्ष आपले कैलासवासी जगदीश आत्माराम नाईक साहेब यांनी फार मोठं योगदान हा लोगो तयार करण्यासाठी दिला होता. आणि हा लोगो जो तयार केलेला आहे ते कैलासवासी योगेश पालेकर जे केळवयचे आहेत त्यांनी हा लोगो तयार केला होता. आणि हा लोगो तयार करताना मी स्वतः नाही तर जगदीश नाईक साहेब आणि योगेश पालेकर असा डिस्कस करून हा लोगो तयार केला होता. आणि हा सुंदर असा लोगो सातपाटी मांगेला समाज संघाचा झालेला आहे. आणि याचं योगदान हे आपले नाईक साहेब यांना द्यायचं. आज खरंच त्यांची आठवण येते आम्हाला, कारण त्यांचंसुद्धा स्वप्न होतं की एक प्रीमियर लीग असावी. आणि योगायोग म्हणा किंवा आपलं दुर्दैव म्हणा की आज हे नाईक साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी सदैव आपल्यामध्ये राहतील यात कोणाच्या मनात सुद्धा शंका नसणार. तर त्यांच्याच मी स्मृतीला वंदन करतोय. आणि सातपाटी समाजोन्नती संघ म्हणजे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे सातपाटीमधनंच अखिल भारतीय मांगेला समाजाची सुरुवात झालेली आहे. आणि मला अखिल भारतीय मांगेला समाज परिषद हे कधीही विसरणार नाही आहे. आणि नेहमी सहकार्य समाजोन्नती संघाचं असतं. आता हे जे टुर्नामेंट आहेत किंवा ही जी प्रीमियर लीग आहे अतिशय सुंदर चांगलं असं ग्राउंड तयार केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ग्राउंड तयार करण्यासाठी ज्या ज्या मुलांचं योगदान, कारण क्रिकेटचं ग्राउंड तयार करण्यासाठी मुलांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा सर्व मुलं गावातील मुलं एकत्र येऊन जेव्हा क्रिकेटचं ग्राउंड तयार करत आहेत तर त्यांच्यामध्ये एक एकीसुद्धा निर्माण होते. आणि विजय जो होतो तो क्रिकेटचा विजय होतो आहे. आणि त्याचं फलित आज आपल्याला दिसतं आहे. चांगलं असं टुर्नामेंट आज शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवसामधील मला 3 संघ क्वालिफाय झाले आहेत फायनलसाठी, सेमीफायनलसाठी. आणि आता यातला जिंकेल तो एक सेमीफायनल जाईल असं मला वाटतं आहे. सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि मी पुन्हा जातो चिरागकडे. चिराग. धन्यवाद भाऊ. आपण ऐकत होतात
प्रशांतजी नाईक सरांना अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे आपण सरचिटणीस आहात आणि आपलं बहुमूल्य वेळ आज आपण इकडे देतात त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. कॉमेंट बॉक्समध्ये करूया पुन्हा एकदा हलकासा बदल, ऐकूया सातपाडीचा गोड आवाज आणि एक चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून नेहमी होते. येणाऱ्या काळात अजून मोठमोठ्या स्पर्धेत त्यांना आम्हाला पाहता यावं यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत कॉमेंट बॉक्समध्ये करूया हलकासा बदल, ऐकूया सातपाडीचा गोड आवाज अर्थात मनीष चौधरी यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया, वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं करूया हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा आपण करतोय हार्दिक स्वागत. जाऊया मॅच आपण पाहणार आहोत सेमीफायनल टूसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जोडा. आपण सेमीफायनल 2चा टॉस करणार आहोत. सेमीफायनल 1चा आपण टॉस करतोय. प्रिशा आणि चिरस्वी या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ गनू मेहर फायटर. या दोन संघांचा टॉस केला जाईल. नक्कीच एका बाजूला संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील प्रिशांत चिरस्वी या संघाचे, जुगल तांडेल, त्याचबरोबर अजय पागदरे आणि हेमचंद मेहर हे संघ मालक आहेत प्रिशांत चिरस्वी संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला संघ आहे गनू मेहर फायटर, भावेशजी मेहर आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू जिग्नेश मेहर हे संघ मालक आहेत. आणि या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनल 1 आपण पाहणार आहोत. सेमीफायनलचा पहिल्या सामन्यासाठी आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीमची कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा. प्रणित तांडेल कॅप्टन गनू मेहर फायटर संघाचे आणि विपुल मेहर कॅप्टन प्रिशांत चिरस्वी संघाचे. लगेच इनिंग ब्रेक झालेला आहे, त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. प्लीज या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आपण टॉस बॉक्समध्ये जोडूया. बंटी भाऊ नेक्स्ट मॅच. हॅलो. तर अखिल भारतीय मांगेला समाजाचे सरचिटणीस प्रशांतजी नाईक सरांना मी विनंती करतो आपण या टॉससाठी आपल्या शुभाताने मात्र हा टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल प्रिशान चिरस्वी आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल गनू मेहर फायटर. एका बाजूला विपुल मेहर आणि दुसऱ्या बाजूला प्रणित तांडेल. हे दोन कॅप्टन आपल्या संवहित दोन्ही एकमेकांना मात्र शुभेच्छा देताना दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच अखिल भारतीय मांगेला समाजाचे सरचिटणीस आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करतोय. प्रशांतजी नाईक सर यांच्या शुभार्थाने मात्र हा टॉस केला जातो. एका बाजूला मांगेला समाज आणि दुसऱ्या बाजूला SMPL असा मात्र टॉस असणार आहे. जवळ चॉईस दिली जाते आणि इथून तर येस कॉलिंग करतील विपुल. टॉस केला जातोय आणि इथून टॉस हा मांगेला समाज असं कॉलिंग केली होती आणि टॉस जिंकला जातोय. सरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच सामन्यांचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर इथून टॉस जिंकलाय प्रणित तांडेल टॉस जिंकल्यानंतर जास्त चर्चा घेणार नाही, इनॅक्शन मॅच चालू आहे. तर प्रणित तांडेल टॉस जिंकल्यानंतर प्रथम चॉईस काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. तर यास क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. खूप सारे शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेणार नाही या विपुल, तुमचाही जास्त वेळ घेणार नाही, तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा असेल. जाऊया इनॅक्शन, लगेच आपण मॅचकडे वळतोय. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहू शकता इथून पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. आशिष आवाज जाऊया. पहिल्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघ आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्ती विजया कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ साविवन फायटर आणि या दोन संघांमध्ये आपण चांगली लढत पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. इथून हलक्या त्यानं कट केलं, चॉप केलं, चेंडूला पाहूया. दुसरी सिंगल घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतायत इथून आम्ही टीव्ही अंपायरकडे जातोय. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली आहे की फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे की नाही हे आपण तपास करायचा आहे. त्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो डाऊट अँड नॉट आउट. इथून नक्कीच रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवरती ज्या पद्धतीने शेवटच्या मुवमेंटवरती मात्र फलंदाज सेफ झोनमध्ये पोचला गेला आणि इथून धाव कंप्लीट सुद्धा झाली आहे. आणि इथून पहिल्या चेंडूचा खेळ आपण पाहिला सिंगल, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती येते सिंगल. निकेतने उत्तम गोलंदाजीचं पृथक्करण दिलंय. अपकमिंग यंगस्टर आहेत, खूप चांगलं प्रभावित केलंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर अपकमिंग यंगस्टर गोलंदाजांनी मात्र खूप प्रभावित कामगिरी केली आपल्या गोलंदाजानं. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला स्टेज मिळण्यासाठी ही स्पर्धा मांगेला समाजाच्या उन्नती संघाच्या वतीनं एक संकल्पना आणली गेली की या स्पर्धेचं आपण आयोजन करावं आणि या स्पर्धेसाठी आपल्याला हवे असणारे या लीगसाठी 16 संघाचे संघ मालक आपल्याला हवे आहेत. 16 संघ मालक जर आपल्याला मिळाले तर ही स्पर्धा नक्कीच सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. आणि त्या 16 संघाने संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 16 संघ मालकांचं खूप मोठा मोलाचा वाटा असेल या स्पर्धेसाठी. ही सक्सेसफुल होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर त्या सक्सेसफुल होणाऱ्या स्पर्धेसाठी 16 संघांचा संघ मालकांचा खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि इथूनच षटकाची सुरुवात झाली होती आणि षटकाची सुरुवात सुद्धा इथूनच होती. इथून पहिल्या चेंडूवरती सिंगल आला होता, शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. ते 6 चेंडूमध्ये धाबा खर्च केल्या 3 आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ होतोय खल्लास. जाऊया एक डीजेच्या सुमुद्र संगीताकडे आणि येऊया पुन्हा एकदा पाकदारे नेटवर्कच्या माध्यमातून. मांगेला समाज प्रीमियर लीग वर्ष पहिल्यात आनंदाचा उत्साहाचा सोहळा म्हणून जो पार पाडला गेला. सलग 4 दिवस आपण पाहिलं. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये सुद्धा आनंदाच्या वातावरणात ही स्पर्धा खेळीमेळीची स्पर्धा पार पाडली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आमंत्रित केला जातोय शुभम आणि शुभमसाठी इथून पारितोषिक येतील. हॅलो, तर जाऊया शुभमसाठी कॅश प्राइज येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले तर 500 रुपये आणि सिंगल विकेट प्राप्त केला तर 200 रुपये आणि जर हॅट्रिक नोंदवली विकेटची तर आपल्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. संघ आहे ओमकार संघाकडनं शुभमसाठी हे कॅश प्राइज लावले जात आहेत. जाऊया इथून संधीचं सोन्यात रूपांतर करेल का शुभम? ओहो हो, फुल टॉस चेंडू, पहिलाच बॉल होता, लॉट केला सुमित चौधरी यांनी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझम मध्ये चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा पार, चौकार.
पाहणी केली आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला कुणाल पागधरे यांच्याकडनं. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांनी पडताळणी केली आणि इथून नो बॉल पाहायला मिळाला. नो +4 म्हणजेच 5 धावा इथून पाहायला मिळतील. धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्येत जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावेवरती. काही कमालीचा खेळ इथून पाहायला मिळते आहे. जसं षटक क्रमांक दुसरं चालू झालं त्या दुसऱ्या षटकाला धावांच्या गतीला वेग आलाय. फटका पचलाय परंतु फ्री हिटची संधी आहे. इथून सिंगल मिळेल. फ्री हिटची संधी होती आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र इथून जेल टिपलाय परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. इथून सिंगल मिळते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 9 धावा. 1.1 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. नक्कीच मांगेला समाज प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि या वर्ष पहिल्यातनं काही कमालीची स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूंना मात्र आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुणाल पागधरे सुद्धा आपला बेस्ट देताना चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि इथून थोडंसं खराब राहिलं होतं परिवर्तन. त्याचाच लाभ मिळतोय. पंच सांगतायत वाईट बॉल. अवंतर धावा येतात. धावसंख्येत वाढ होतीये. तर जाऊया इथून या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर चेंडू मात्र जातोय निर्धाव. तर नो बॉल वरती आपण चौकार पाहिलं होतं. ते 5 धावा अशा 8 धावा झाल्या होत्या. सिंगल आला 9 आणि वाईड आला 10. ओके आणि हा चेंडू निर्धाव. जाऊया पुढचा चेंडू. पुण्याचे एकदा फुल टॉस चेंडू होता. कुशलचा मिस टायमिंग फटका आहे परंतु इनटू दी गॅप चेंडू होतोय फरार. सीमारेखा पार. पुण्याचे एकदा चेंडू जातोय चौकारासाठी 4 धावा. आणि ह्या चेंडूवरती सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. काही कमालीचे खेळ इथे पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल जाऊन पोहोचते 14 धावा. सॉरी 18 धावा. हा चौकार आलाय आणि या 4 धाव्याने इथून 18 धावेवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. खराब गोलंदाजी होताना दिसते शुभमच्या माध्यमातून. 15 धावा शुभमने खर्च केल्यात आपल्या या 4 चेंडू मध्ये. ज्या 4 चेंडू चांगल्या लेंथ मध्ये हाताळायचे होते तिथून खराब गोलंदाजी झाली आहे आणि त्याचा प्रत्युत्तर समोरचा संघ घेतोय. पुन्हा एकदा जागा बनवली. रूम बनवला होता फटका खेळण्यासाठी कुशलकडनं. हितेश मात्र चेंडू खाली आले. चेंडूला फील्ड करतायत. सिंगल मिळते 19 धावा. नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुण्याचे एकदा जुडताना गिरीशजी तांबोरे यांचं पुण्याचे एकदा हार्दिक स्वागत असेल. गिरीश तांबोरे आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच थोड्याच वेळात त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथून केलं जाणार. धावसंख्या स्कोर कार्डवरती 19. शेवटचा बॉल बाकी असेल. 63 रन्स. तर नक्कीच 63 धावांचा एक मोठं आव्हान आहे परंतु या मोठ्या आव्हानाला सामोरे जाताना पाहूया इथून मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं चेंडूला. चॉप करायचं होतं परंतु इथून चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क बनवायचा तो संपर्क बनलेला नाहीये. शेवटचा चेंडू जातोय निर्धाव आणि या षटकाची जशी सुरुवात झाली होती चौकारानं तिथून समाप्ती केल्या निर्धावनं
आणि षटक होईल समाप्त. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल. तब्बल 2 षटकांचा खेळ कंप्लीट होईल आणि 19 धावा स्कोर कार्डवरती. आला गो आई तुझा मांगेला समाज आला, आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला. क्रीडा महोत्सवाला आला, 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 क्रीडा महोत्सवाला आला. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला खूप सारे पारितोषिक लाभलं गेलं, त्या पारितोषिकांचं सुद्धा ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे 4 ट्रॉफीज आम्हाला लाभले गेलेले आहेत. कैलासवासी गबा लीलाबाई पंढरीनाथ मेहेर यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय पंढरीनाथ मेहेर यांच्या सहकार्याने चषक लाभलं गेलं. त्यानंतर रोख कॅश प्राईज आम्हाला लाभली गेली आहे. प्रथम क्रमांकाची जी रोख कॅश प्राईज आम्हाला पाहायला मिळते श्री अनिल वासुदेव चौधरी यांच्या सहकार्यानं रोख रक्कम 30,000चं कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीमध्ये उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्या संघाला मात्र श्री सनी अनिल चौधरी यांच्याकडनं 20,000चं रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा जो संघ असेल त्याला रोख रक्कम देण्यात येते 10,000ची श्री सूरज अनिल चौधरी यांच्याकडनं देण्यात येते. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा जो कॅश प्राईज आहे तो आम्हाला लाभला गेला आहे. कैलासवासी श्री एकनाथ काशीनाथ पागदरे यांच्या स्मरणार्थ कुमारी सुजाता एकनाथ पागदरे यांच्या स्मरणार्थ 10,000चं रोख रक्कम. त्याचबरोबर आपण पाहतोय 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. कैलासवासी विठोबा नथुराम नाईक यांच्या स्मरणार्थ श्री विनोद विठोबा नाईक यांच्या सहकार्यानं चषक लाभलं गेलं. 6व्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी गबा विठाबाई विठोबा नाईक यांच्या स्मरणार्थ श्री विनोद विठोबा नाईक यांच्याकडून आम्हाला कॅश प्राईज लाभले आपला आकर्षक चषक लाभलं गेलं आहे. 7व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. 7व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली गेली आहे. श्री विजय नामदेव धणू दत्तगुरू यांच्या सहकार्यानं आम्हाला चषक लाभलं गेलं 7व्या क्रमांकाचं. 8व्या क्रमांकाचं चषक आम्हाला लाभलं आहे कैलासवासी गबा ठकीबाई गोविंद पागदरे आजी यांच्या स्मरणार्थ कांजीखाव परिवाराकडनं चषक लाभलं गेलं. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक जे आम्हाला लाभलं गेलं, वैयक्तिक पारितोषिक अंतिम सामन्यातील सामनावीर जो आहे त्या सामनावीरसाठी, तर त्या सामनावीरसाठी अंतिम सामन्यातील सामनावीरसाठी आम्हाला स्पायडर स्पोर्टकडनं शूज देण्यात येत आहे. तर त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय जे काय आम्हाला पारितोषिक लाभलं जाते कैलासवासी श्री विठोबा मोरोबा चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री प्रणय विठोबा चौधरी यांच्या सहकार्याने चषक लाभलं गेलं आहे. त्याचबरोबर कैलासवासी केसरीनाथ राजाराम पागदरे यांच्या स्मरणार्थ पागदरे परिवाराकडनं फलंदाजासाठी बॅट उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर बसंतजी गुप्ता सेल्फी टेलिकॉमचे ओनर त्यांच्याकडनं सुद्धा आपण एअरसेट पाहतोय आणि आमचे पागदरे नेटवर्कचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात कुणालजी पागदरे यांच्याकडनं सुद्धा 77ची कॅप प्रोव्हाइड करण्यात आली आहे. त्याचबरोबर कैलासवासी यशवंत शुक्रिया पागदरे यांच्या स्मरणार्थ राजू सावरी आणि महेश सावरी यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण 2,000चं कॅश प्राईज देण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहतोय कैलासवासी श्री संजय राजाराम पागदरे यांच्या स्मरणार्थ श्री रंगभूषण राजाराम पागदरे यांच्या सहकार्याने चषक देण्यात येतोय. त्याचबरोबर कैलासवासी केसरीनाथ राजाराम पागदरे यांच्या स्मरणार्थ पागदरे परिवाराकडून शूज देण्यात येते आहे. त्याचबरोबर बसंत गुप्ता यांच्याकडनं एअरसेट आणि कुणाल पागदरे यांच्याकडनं 77ची कॅप आणि त्याचबरोबर आपण पाहतोय राजू सावरी आणि महेश सावरी यांच्याकडनं गोलंदाजासाठी 2,000चं कॅश प्राईज असणार आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे वळतोय आपण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा आपण किताब देणं जे पाहतोय त्याच्यासाठी आम्हाला जे प्राईज लाभलं गेलं आहे कैलासवासी श्री मोरेश्वर विष्णू चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री निनाद सदाशिव चौधरी यांच्या सहकार्याने आम्हाला चषक लाभलं गेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय कैलासवासी केसरीनाथ राजाराम पागदरे यांच्या स्मरणार्थ पागदरे परिवाराकडनं शूज देण्यात येते आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय बसंत गुप्ता यांच्याकडनं आपल्याला एअरसेट आणि त्याचबरोबर कुणाल पागदरे यांच्याकडनं 77ची कॅप आणि राजू सावरे आणि महेश सावरे यांच्याकडनं
उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज येत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमधील 16 संघ आहेत. 16 संघांपैकी एक संघाला आदर्श संघ म्हणून आपण हा एक चमचमची ट्रॉफी देणार आहोत. ती ट्रॉफीज आम्हाला लाभली गेली आहे कैलासवासी श्री अशोक वामन पांडू चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री रोहन अशोक चौधरी यांच्या सहकार्याने आम्हाला चषक लाभलं गेलं आहे. आणि त्याचबरोबर या मालिकेतील सर्वात जास्त षटकार नोंदवणाऱ्या खेळाडूला मात्र कैलासवासी कुमार प्रथम बिपिन चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री बिपिन कृष्णा चौधरी यांच्या सहकार्याने आम्हाला ट्रॉफीज लाभली गेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर केतन चांबरे आपण इथे यायचं आहे, केतन चांबरे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट गोलंदाजसाठी आणि बेस्ट क्षेत्ररक्षकसाठी आपल्याला बॉडी मसाजचं उपलब्धी करून दिली गेली आहे. श्री सुमितजी चौधरी जे इनॅक्शन मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्याकडनं बॉडी मसाज दिली जाणार. जी बॉडी मसाज फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जी मेहनत घेणार, त्यांच्या शरीराला जो स्तन असेल, जो तणाव असेल, तो त्यांचा तणाव काढण्यासाठी मात्र बॉडी मसाज त्यांच्याकडनं दिली जाणार. त्याचबरोबर आपण पाहतोय सिरीज, ज्या सिरीजला आपण जास्तीत जास्त प्राईज त्या सिरीजसाठी लागलं गेलं आहे आणि ते सिरीज आमच्यापर्यंत पोचलं जातं. सिरीज आपण पाहिलं तर सिरीजसाठी जे प्राईज आपण पाहतोय, धावसंख्या स्कोर कार्डवरती 21 धावा 1 विकेट 3 ओव्हरमध्ये, 21 धावा 1 विकेट 3 ओव्हर. तर त्याचबरोबर सायरा रोहन तरे यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपयाचं देण स्वरूपाचं देण आलंय. त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मांगेला समाज उन्नती संघ आपलं पुढचे एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. जबे इथून मालिकावीर म्हटलं की 7 प्राईज आहेत. 7 प्राईज आपण एकाच जो मालिकावीर ठरतो, या स्पर्धेतील मालिकावीर जो ठरेल त्याच्यासाठी आपण प्राईज पाहतोय. बघा, पहिलं प्राईज असणार आहे कैलासवासी दिलीप बुद्धाजी चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री आनंद दिलीप चौधरी यांच्या सहकार्याने आम्हाला बायसायकल पाहायला मिळतोय. नक्कीच आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकता. आपल्या मुख्य व्यासपीठाकडे आहे बायसायकल, ती आम्हाला प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर दुसरा प्राईज असणार आहे मालिकावीरमधील कैलासवासी बिपिन आत्माराम मेहर यांच्या स्मरणार्थ श्री अभिजित बिपिन मेहर यांच्या सहकार्यानं रोख रक्कम 5,000चं कॅश प्राईज असणार आहे. हे दुसरं प्राईज, सायकल प्लस 5,000. त्यानंतर तिसरं प्राईज असणार आहे बिपिन मेहर यांच्याकडून रोख रक्कम 5,000चं कॅश प्राईज. त्याचबरोबर तिसरं प्राईज कैलासवासी राजाराम सोवार पागदरे यांच्या स्मरणार्थ श्री रंगभूषण राजाराम पागदरे यांच्या सहकार्यानं चषक लाभलं गेलं आहे. त्याचबरोबर पद्मावती स्पोर्टकडनं चौथं प्राईज असणार आहे, शूज देण्यात येत आहे. त्यानंतर सेल्फी टेलिकॉमचे ओनर बसंतजी गुप्ता यांच्याकडनं इस्त्री देण्यात येते. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर आपण पागदरे नेटवर्क पाहतोय. पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून आपण कुणालजी पागदरे यांच्याकडनं 77ची कॅप आणि त्याचबरोबर सुमित चौधरी यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, त्यांच्याकडनं देण्यात येत आहे स्टोन मसाज देण्यात येते. असे हे 7 प्राईज आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येक या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्या 16 संघांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहेत. ते सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध झाले आहेत. कैलासवासी माणिक हरी धणू व कैलासवासी श्रीमती लीला माणिक धणू यांच्या स्मरणार्थ श्री हरेश्वर माणिक धणू यांच्या सहकार्याने आम्हाला हे सन्मान चिन्ह 16 संघांसाठी उपलब्ध झाल्यात. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक पहिल्या दिवसापासनं ते शेवटच्या दिवसापासनं पाहतोय आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. त्या मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज पाहतोय, त्याचबरोबर कॅप पाहतोय आणि टी शर्ट पाहतोय. ते टी शर्ट प्रोव्हाइड केली आहे कैलासवासी महादेव त्र्यंबक पागदरे व कैलासवासी चिंतामण अण्णा पागदरे यांच्या स्मरणार्थ श्री विशांतजी पागदरे उर्फ बंटी भाऊ यांच्याकडनं प्रोव्हाइड करण्यात आले टी शर्ट. त्यानंतर हार्दिक फोटोग्राफर यांच्याकडनं आकर्षक चषक देण्यात आले. आणि आपण पाहतोय घनू मेहर फायटर या टीमकडनं कॅप प्रोव्हाइड करण्यात आली. त्याचबरोबर आपण
देण स्वरूपात मात्र त्यांच्याकडनं देण लाभली गेली आहे. कलसवासी माणिक गोविंद तांडेल यांच्याकडनं आजोबा आहेत विराज तांडेल यांच्याकडनं मात्र ती देण लाभली जाते. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद 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 व्यक्त करतोय. जाऊया त्याचबरोबर इनॅक्शन आपण मॅचकडे वळतोय. ज्या ज्या दानशूर व्यक्तींचं नाव घेणं राहिलं असेल तर क्षमस्व असेल आणि इथूनच आपण इनॅक्शन मॅचकडे वळतोय. इनॅक्शन मॅच 25 धावा 1 विकेट 3.1 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. धावसंख्या आपण पाहू शकता 25 धावा. आता इथून आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये 38 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. आपल्याला पाहायला मिळते स्वाभिमान मांगेला फायटर संघ इथून प्रयत्न करतोय सेमीफायनलचा तिकीट आपल्या नावावरती व्हावा यासाठी मात्र मेहनत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर जाऊया इथून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं आणि इथून जेल सुद्धा सोडलं गेलंय. अजय पागदरे यांच्याकडनं मात्र ते कॅश प्राईज लावलं जात आहे. त्यांचेच भाऊ आहेत निकेत पागदरे यांचे मोठे भाऊ आहेत अजय पागदरे यांच्याकडनं कॅश प्राईज लावलं गेलंय. तर जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या विकेट प्राप्त झाल्या तर विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज लावला जाते निकेतसाठी. आणि इथून निकेतचा पहिलाच हा झेल मात्र सुटला गेला आणि निकेतसाठी विकेट मिळत होता. 100 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा सुटला गेला. पाहूया बॅटवरती संपर्कात चेंडू येत नाहीये. चॉप करायचं होतं चेंडूला कव्हर पॉईंटच्या रिझममध्ये परंतु इथून चेंडू आणि बॅटमधला तो धुंद सापडत नाहीये. इथून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 9 बॉलमध्ये 36 ची आवश्यकता आहे. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फटका उंचावरती आहे. लॉंग 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 चाललाय षटकार 6 धावा. हॅलो धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे तब्बल विजयासाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चेंडू आहे टोटल 8 आणि 8 बॉल मध्ये हवे आहेत 30 धावा. 8 चेंडू 30 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल +1 वाईट +1 2 धावा मिळत आहेत. आता 8 चेंडू 28 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 28. जाऊया मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 8 चेंडू 28 धावा. काही कमालीचा मॅच पाहायला मिळतोय. फटका खेळलाय समोर खेळायचं होतं परंतु चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नरच्या रिझममध्ये. जन्मेश आहे तिथे ऍज अ कॅप्टन. सिंगल मिळेल सिंगल मिळेल सिंगलने काय बिघडणार नाही आहे असं मात्र सांगेल स्वाभिमान मांगेला फायटर्स सांगतोय. आणि इथून आता विजयासाठी 7 चेंडू 27 धावा हे मॅचचं इक्वेशन पाहायला मिळते. आता ऍज द कॅप्टन म्हणजेच हर्ष पागदरे आपल्याला पाहायला मिळते. त्यांना तो रोल घ्यावा लागेल. मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल इथून मॅच बदलायची असेल तर. फुलटॉस फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अक्षय चेंडू खाली. जेल टिपला जाईल. विकेट डाऊन होईल. फलंदाज बॅक टू द डगआउट.
धन्यवाद. जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच आपण रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने फटका खेळला गेला होता आपण पाहू शकता रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने चेंडू वरती गेला होता आणि कॅमेरा वर्क पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने चेंडूला कव्हरअप केला जातोय, चेंडूला परफेक्टली कॅमेरामध्ये पकडलं गेलंय आणि शेवटच्या मुमेंटपर्यंत चेंडूला जसं पकडलं जातोय काही कम्मालीचं. तर नक्कीच विकेटसाठी अजय पागदरे यांच्याकडे 100 रुपयाचं जे कॅश प्राईज लावलं होतं निकेतनं तो विकेट प्राप्त केला, त्याच्यासाठी ते 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालाय आणि नक्कीच इथून जाऊया इथून शेवटचा षटक. 6 चेंडू 27 धावेची आवश्यकता. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सूरज चौधरी. मैदानाच्या आतमध्ये अक्षयला आमंत्रित केलं बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. खूप चांगला खेळ अक्षयने आपला बॅटिंगने केलाय. आता शेवटचा निर्णायक षटक ज्याला निर्णय लागला जातो तो षटक मार्गाचा झालाय. आता या निर्णायक षटकावरती पाहूया 27 धावा बनवायच्या आहेत, त्या बनवल्या जातील का. नक्कीच मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन या संघाकडनं प्रयत्न चालू आहे. सुमेध चौधरी ऑन स्ट्राईक. ओहो, इथून फटका मात्र बॅट वरती आलेला नाहीये. चेंडू बॅट वरती येत नाहीये सुमेध चौधरी यांच्या. आता चेंडू उरले आहेत 5 आणि 5 मध्ये 26 म्हणजे इथून कमीत कमीत आपण पाहिलं तर 4 षटकारांची आवश्यकता आहे 5 बॉलमध्ये. 5 बॉलमध्ये 4 षटकार हवे आहेत. गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक हाताळताना. शेवटचं अंतिम षटक आहे, निर्णायक षटक ज्याला म्हटलं जात असं, ज्या षटकावरती निर्णय लागतो असा तो षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया इथून 2 धावा होत आहेत कंप्लीट. धावफलक 2 न मात्र पुढे जाईल. आता इथून 2 धावा कंप्लीट होतात. आता विजयासाठी आपण तपासलं तर विजयासाठी आपण पाहिलं तर आवश्यकता आहेत आता 4 चेंडूंचा खेळ राहतोय. 4 चेंडूमध्ये आवश्यक आहेत 24 धावा. काही कमालीचा मॅच पाहायला मिळतोय. 24 धावेची आवश्यकता. 4 चेंडू आहेत. इथून 4 षटकार हव्यात. एक चेंडू इथून निर्धाव आला इथून 6 विवान मांगेला संघ इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आणि हा सूरज चौधरी सांगतोय नॉन स्टॉप चेंडू चाललाय षटकारासाठी 6 धावेसाठी. मॅच अजून हारलेला नाहीये. बजाव. पाहू शकता काय कमालीचा चेंडू होता आणि इथून विकेट डाऊन होतोय. मॅन चैतन्य चांबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून काही घडू शकतं जर गोलंदाजानं चुकी केली तर. मॅच अजून इथून 2 चेंडूने मागे. 2 बॉल वरती 18 धावेची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर राकेश आपण इथे या. राकेश जाऊया. न्यूमॅन चैतन्य चांबरे आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी 2 चेंडू 18 धावेची आवश्यकता आहे. इथून गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा चेंडूचा घेऊन खेळ. 2 बॉल 18 आणि इथून पूर्णपणे मॅच मध्ये पकड बनवली आहे. आता एक चेंडून मात्र मागे राहील संघ. 6 विवान मागेला फायटर संघ. एक चेंडू मागे आहे. सेमीफायनलचा तिकीट त्यांच्या नावावरती होण्यापासून
आता इथून चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल 2 मध्ये जाताना. सेमीफायनल मध्ये प्रवेश नोंदवण्यासाठी एक चेंडूपासून लांब आणि दांडी उद्ध्वस्त होतीये आणि सेमीफायनलचा तिकीट आपल्या नावावरती करतोय स्वाभिमान मांगेला फायटर संघ. अभिनंदन असेल, कौतुक असेल, ते म्हणजे मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन या संघाचं. कुठेतरी चुका झाल्या जिथून पहिल्या 3 मॅचचा विचार केला मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन या संघाचं प्रथमतः बॅटिंग करून त्यांनी सामने जिंकले होते. या मॅच मध्ये स्वतः टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर चॉईस केली की आपण क्षेत्ररक्षण करू आणि इथून चुकी झाली आहे आणि त्या चुकीनं मात्र इथून सामना आपल्या हातातनं सुटला गेलाय. कारण की उत्तम गोलंदाजीचा पृथक्करण दिला होता व मागेला आपण पाहतोय मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन या संघानं. परंतु त्या चुका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि त्या चुकीमुळे मात्र कुठेतरी मॅच हातातनं गमावली जाते. सेमीफायनलमध्ये पोहोचतोय स्वाभिमान मांगेला फायटर संघ आणि दोन्ही टीम आपण नक्कीच हस्तांदोलन करायचं.